त्या म्हातारीनं थेट तिथून म्हाताऱ्या छातीवर उडी मारली. दादा दादा आता मी कुणाकडे पाहायचं ना बाई, दादा नुसतं छकी छकी करायचे ना बाई. आपल्यावरती घरच्यांचं लय प्रेम आहे. हा साप मोगमपणा आहे. यात घरच्यांचं प्रेम आणि कोणाचं प्रेम नाही. प्रेम कोणाचंच नसतं, लक्षात ठेवा. मी तुम्हाला सिद्ध करून देईन. मी सांगतो, मला सांगा तुम्ही तुमच्यावर कोणाचं प्रेम आहे किंवा तुमचं कोणावर प्रेम आहे. हे इथं बसलेलं मला सांगा, मला तुमचं कोणावर प्रेम आहे तुम्ही सांगा. सांगा तर कोणाचं, सांगा तर कोणाचं नाव. याचं नाव घ्यावं तर त्याला राग आणि त्याचं नाव घ्यावं तर त्याला राग. नाव घ्या तर कोणाचं, किती पंचायत आहे. प्रेम कोणावर आहे? नाही 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 नाही, इथे सब पैसे के भाई. बरं का, दिल का साथी नहीं कोई, दिल का साथी नहीं कोई, सब पैसे के भाई. सगळे पैशाचे मित्र आहेत. तुमच्याकडे जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत माणसं तुमचे. जोवरी चढन गा तोवरी मनती माझा माझा, जोवरी चढन गा तोवरी मनती माझा माझा. हे मानिती लहान तोर तोवरी म्हणती माझं मत. तुकोबरायचे शब्द ऐकायचे तुम्हाला? हो, माझ्याकडे पहा, इकडं लय कानाला कडू लागणारे शब्द आहे. तुकोबरा म्हणतात, जोवरे चाले मोठा धंदा आणि तोच वरी बहीण म्हणे दादा. जोवर भावाचा धंदा जोरात तोवरच बही भावाला दादा म्हणते, असं तुकोबराय म्हणतात. मी नाही, माही का हिंमत आहे का एवढी? त्यातल्या त्यात लाडक्या बहिणीला असं बोलायची हिंमत आपली नाही. नाही नाही रे भाऊ, तुम्हाला काय वाटतं फक्त तुम्हीच आहेत का लाडक्या? आमच्याही घरी लाडक्या जवळजवळ 3 बहिणी आहेत. सोपं नाही एवढं. हां, आणि मग पैशाचा व्यवहार आहे. पैसा चालला की मग सगळे आपल्याला आपलं म्हणतात. इथं जगामध्ये माणसं आपल्याला आपले म्हणतील, नवल नाही वाटत. ऐका. आणि काय झालं, एकदा एक मी दृष्टांत सांगतो. एक काय झालं, एक म्हातारा होता, ज्याला असं वाटायचं की घरचे माझ्यावर खूप प्रेम करतात. आणि ते बाबांचं एक स्वभाव होता की रोज सकाळी उठून पहाटे 5ला एका महात्म्याच्या दर्शनाला ते जायचे. ते त्या महात्म्याचं दर्शन घ्यायचे आणि लगेच मागं फिरायचे घरी. त्या महात्म्यांनी पाहिलं की बऱ्याच दिवसांपासून एक म्हातारा, एक वयस्कर, एक वयोवृद्ध बाबा आपल्याकडे येतात दर्शनाला. तर त्या साधूंनी त्या बाबाला अडवलं आणि बाबाला सांगितलं, बाबा कुठून आलात, कसे आलात? बाबांनी सांगितलं, मी दर्शनाला रोज येतो. मग साधू महात्म्याने सांगितलं, जरा वेळ बसा. म्हातारा म्हणे, नाही मला जमायचं नाही. म्हणे का?
म्हणे मला घरी जावं लागेल. म्हणे कशासाठी? बाबा म्हणे मी जर घरी गेलो नाही तर घरचे चूल सुद्धा पेटवणार नाही. म्हणे का? म्हणे त्यांचं माझ्यावर इतकं प्रेम आहे, माझ्याशिवाय घरचे चहा सुद्धा करीत नाहीत. इतकं म्हणे जीवाच्या पलीकडे प्रेम आहे बाबा. साधूने सोडून दिलं, जा म्हणे. परत एक असा 15 दिवस गेले, 15 दिवसांनी परत साधूने म्हाताऱ्याला पाहिलं, बाबांना अडवलं, बाबा बसा जरा वेळ. म्हातारा म्हणे नाही मला जावंच लागेल. म्हणे का? म्हणे माझ्याशिवाय पान नाही आलं घरी, मी जर गेलो नाही तर चहाचा आदन सुद्धा ठेवीत नाही घरचे. म्हणे असं? म्हणे जीवाच्या पलीकडे प्रेम आहे बाबा. साधूने सांगितलं मग जर इतकंच जीवाच्या पलीकडे प्रेम असेल तर एक काम करा, उद्यापासून पहाटे 5ला नाही, उद्यापासून पहाटे 4ला या. आणि मग पहाटे 4ला दुसऱ्या दिवशी बाबाला बोलवलं. म्हातारा पहाटे 4ला ब्रह्ममुहूर्तावरती स्नान संध्या करून पहाटे बरोबर 4 वाजता साधू महात्म्याकडे आला. साधू महात्म्याने ब्रह्ममुहूर्ताला भगवंताची पूजा संपून भगवंताचं भजन करत बसले होते. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके जब प्राण तन से निकले, श्री गंगा जी का तट हो यमुना का वंशीवट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, जब कंठ प्राण आए कोई रोग ना सताए, यम दर्शना दिखाए, जब प्राण तन से निकले, हो इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. साधू भगवंताचं भजन करत होते. देवा माझ्या अंतकाळाच्या वेळी मला तुझी आठवण यायला पाहिजे, देवा माझ्यावरती कृपा कर. साधू भगवंताचं भजन करत बसले होते. बाबा पुढे येऊन बसले. माझ्याकडे कान ठेवा, लक्ष ठेवा, मी फक्त प्रेम सांगतो, प्रेम. हो बाबा येऊन बसले. साधूने डोळे उघडले. 4 वाजता बाबा येऊन बसलेले पाहून साधूला आनंद झाला. आणि साधू म्हणाले, बाबा ब्रह्ममुहूर्ताला तुम्ही 4 वाजता आलात, मी तुमच्यावरती प्रसन्न आहे. मला सांगा घरच्यांचं प्रेम. म्हणे घरच्यांबद्दल तुम्ही बोलूच नका, घरच्याचं माझ्यावर जीवाच्या पलीकडे प्रेम आहे, बाकी बोला दुसरं काय. साधूने सांगितलं. मग लगेच दुसरं बोलतो असं काय, आजपासून मी तुमची परीक्षा चालू करणार, आजपासून मी तुमची ट्रेनिंग चालू करणार. कसली? मी तुम्हाला समाधी योग शिकवणार. समाधी योग म्हणजे काय? ही योगातली सर्वोत्तम अवस्था आहे. म्हणजे श्वास न घेता जिवंत राहता येणं, त्याला समाधी योग म्हणतात. साधूने बाबांची ती परीक्षा चालू केली, प्रयत्न चालू केले, प्रॅक्टिस सुरू केली. आणि जवळजवळ वर्ष सरकलं, कारण घड्याळाचा काटा काय कोणासाठी थांबायला तयार नव्हता. वर्ष सरकून गेलं. आणि 1 वर्षांनी बाबा म्हणजे तो म्हातारा 4 तास बिगर श्वासाचा जिवंत राहायला लागला. किती तास? 4 तास श्वास न घेता जिवंत राहायला लागला. आणि मग 4 तास बाबा जिवंत राहतात बिना श्वासाचे. मग एक दिवस साधूने बाबांना विचारलं, बाबा घरच्यांचं प्रेम. म्हातारा म्हणे, बाबा तुम्हाला सांगितलं ना घरच्यांचं नाव घेऊ नका, तेच माझ्यावर जीवाच्या पलीकडे प्रेम आहे, त्यांचं नाव नका घेऊ. म्हणे मग एक काम करा, आता उद्यापासून माझ्याकडे येऊ नका. मात्र म्हणे माझं काही चुकलं का? म्हणे चुकलं काहीच नाही, प्रेम 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 सांगतो. मग एक काम करा, आता घरी जा, उद्या सकाळी येऊ नका. मग काय? म्हणे उद्या सकाळी पहाटे 5ला उठा. आणि 5ला उठता ना तुम्ही, 5ला उठल्यानंतर काय करा, माझ्याकडे येऊ नका, डोळे उघडा, सगळे उठले का बघून घ्या, पुन्हा तोंडावरती गोधडी घ्या आणि आहे त्या अवस्थेत समाधी लावा. मात्र घरी गेलं. तुम्हाला कळलं का? थोडंफार कळण तुम्हाला, आता पूर्ण कळण, फक्त लक्ष माझ्याकडे ठेवा तुम्ही. मात्र घरी गेलं तसं म्हाताऱ्याने बरोबर पहाटे सकाळी 5ला मात्र उठले. म्हाताऱ्याने काय केलं, तोंडावरची गोधडी बाजूला केली, सगळे उठले का बघून घेतले. सगळे उठलेले पाहिल्यानंतर तिने सचिन महाराजाची तोंडावर पुन्हा गोधडी घेतली आणि म्हाताऱ्याने बरोबर 5ला समाधी लावली. आता किती तास समाधी चालती?
4 तास चला ती 5 ते 6 7 8 आणि 9 वाजेपर्यंत समाधी चालणार. म्हाताऱ्याने डोळे बंद करून घेतले, श्वास बंद केले आणि म्हाताऱ्याची समाधी चालू झाली. रोज म्हातारं 5ला उठत. कितीला भूषण महाराज? 5ला. रोज 5ला म्हातारं उठत. 5:30 वाजून गेले तरी म्हातारं उठाना. मग म्हातारी पोराला म्हणे, भाऊ ए दादा का म्हणून उठले नाही पाय बरं. पोरग म्हणे जाऊ दे झोपू दे, कीर्तनाला गेलं ते पळशाला. कीर्तनाला गेलं म्हणून झोपून दिलं त्यांनी. 5:30चे 6 वाजून गेले, म्हातारं आला. मग म्हातारी गडबडली. म्हातारी म्हणे येडण करू नको, काय झालं पाय. मग पोरग आलं आणि पोराने काय केलं, तोंडावरची गोदडी बाजूला केली आणि तोंडावरची गोदडी बाजूला करून म्हाताऱ्याला हाक मारली, दादा ओ दादा. तर दादाचं 1 नाही 2 नाही. मग पोराने काय केलं, असं कापूस आणला नाकावरती ठेवून पाहिला. तुमच्याकडे ठेवीत येत का? हा, ठेवून पाहिला. कापूस ओढाला तर म्हातारं जिवंत आणि कापूस नाही ओढाला तर म्हातारं. अहो नाही ओढाला ना कापूस ओढालाच नाही. म्हाताऱ्याने समज लावली. कापूस जसा ओढाला ना त्याचं पोरग इतकं गडबडलं, पोराने थेट म्हातारीला हाक मारली, बय दादा गेले. बरं आता दादा गेले म्हटल्यानंतर म्हातारी शांत बसली असं का? खरं बोला तुम्ही, माझ्यासारखं नका बोलू, खरं बोला. तुम्हाला शपथ खोटं नाही सांगत. त्या म्हातारीनं थेट तिथून म्हाताऱ्या छातीवर उडी मारली. दादा दादा आता मी कुणाकडे पाहायचं ना बाई, आता मी काय करायचं ना बाई, आता कुणाला सांगायचं ना बाई, तारा ना 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 रे ना. ते आता त्याच्यात भरपूर पदं राहतात, पण नाही सगळे पाठ नाही. तुम्ही आपले वाहून घ्या, तुम्हाला जसे लागतील तसे. ते सगळेच आपले नाही भाऊ पाठ. खरं सांगायला काय करत. म्हातारी रडायला लागले. आता मला सांगा, म्हातारी रडायला लागल्यानंतर घरातल्या सुनांना शांत बसता येतं? खरं सांगा, बसता येतं का शांत? नाही ना. सासूसाठी रडे सून, महाराज म्हणाले बरं का, सासूसाठी रडे सून आणि भाव अंतरीचा भिन्न. तिला रडावंच लागतं. मेंडेटरी आहे, मेंडेटरी. तिला रडावंच लागतं. हो, मग ती कमून रडती कमून नाही ते नंतर विचारायचं, पहिलं रडायला लागून घ्यायचं, रडायला सुरुवात करून घ्यायची आणि मग सारं घरदार रडायला लागलं. तुम्हाला सांगतो इतकी रडायला लागले म्हणजे ते रडणं सुद्धा, मोले घातले रडाया, महाराज म्हणतात, नाही असू आणि माया, मोले घातले रडाया. मोलाने रोजाने रडायला लावल्यासारखं. मग तुम्हाला सांगतो असं सारे घरदार रडायला लागलं. तुम्हाला सांगतो इतकं रडायला लागले. तुम्हाला काय सांगतो, ह्यो त्याच्या अंगावर तर त्यो त्याच्या अंगावर. रमेश महाराज तुम्हाला काय सांगावं, असं वाटत होतं म्हातारं जिवंतच करते का काय काय नव्हतं. रडून इतके लय रडायला लागले, इतके रडले. तुम्हाला सांगतो म्हाताऱ्याला सांगितलं होतं साधूना, काही झालं तरी चालेल, मी उचतोर डोळे उघडायचे नाही, काही झालं तरी चालेल, मी उचतोर डोळे उघडायचे नाही. साधूच्या म्हणण्याप्रमाणे म्हाताऱ्याने डोळे बंद करून ठेवलेले होते. म्हातारं निश्चित पडलेलं होतं, सगळे रडत होते, पण म्हातारं पस्तावा करत होतं. मी साधूला सांगितलं होतं घरच्यांचं माझ्यावरती जीवाच्या पलीकडे प्रेम आहे, साधून मग ऐकलेलं नाही आहे, आता येऊ दे साधूला, पाहतो त्याच्याकडं. म्हातारं मनातल्या मनात असं चिंता करतंय. सगळेच रडायला लागले, पाहुणे रावळे जमले, फोन बिनं झाले, सगळे पाहुणे इकडून तिकडून सगळीकडून जमले. आणि पाहुणे जमल्यानंतर मग लगेच पाहतो मी 1-2 तास रडून झालं का मग त्याचे पाहुणे जमत राहते. मग एक पोरगी तिकडे दिलेली राहते, एक पोरगी इकडे दिलेली राहते. मग तिच्यासाठी थांबावं लागतं, कोणासाठी तरी थांबावंच लागतं. मग ते थांबायचं कारण बरं, ते रडण्याची कला लय बेस्ट राहते. ते लय हुशार, इतके हुशार रडणारे म्हणजे तुम्हाला काय सांगा, कुडून शिकून येते आणि कुडून नाही महाराज. पण तुम्ही पाहते घरात बसलेले जे राहतात ना, ते लय धोरणबाज रडत येत. ते मोगम रडून नाही चालत. असं काय करतं, एखादं जाईन ना उकडून. अहो धोरण धरावं लागतं, रडायला सुद्धा धोरणबाज रडावं लागतं, असं बसावं लागतं. मग ते असं रडून झालं का मग थोड्या वेळाने मग फक्त असं निस्ता पदर धरायचा आणि एवढंच कर, नाकातला शेंबूड वर वडीत राहायचं, बाकी काय करायचं नाही, एवढंच असं बसून राहायचं. आणि तुम्हाला सांगतो लय धोरण हुशार लय, दरवाजाकडे पाहत राहायचं. समजा आता गाडी वाजली का घरातल्याने लगेच सावध व्हायचं, सावध बसायचं, लगेच सावध बसायचं. तुम्ही पाहत राहा, असं कदर धरायचा आणि सावध बसायचं. तोवर कोणी पाणी पिऊन घ्यायचं, गोळणा करून घ्यायचं, ते लय कला राहते त्याच्यात. आणि मग असं बसलं का बरोबर गाडी वाजली का सावध. आता समजा छकी सिन्नरला दिलेली, इथली नाही बरं का भाऊ, आमच्या तिकडली इथली नाही. आणि छकी आली, छकी जशी घरात आली, त्याचा घरात पाय दारात पाय का घरातलं ने नुसता दांगोडा करून द्यायचा, दादा दादा दादा, नुसतं छकी करायचे ना बाई,
अन दादाचा चकीत लई जीव आता ना बाई. दादाना चकीला कधी मोकळ्या हाताना जाऊ दिलं नाही ना बाई. मागच्या वर्षी चकीला घासाचं बी दिलं होत ना बाई. म्हणजे छकीचा पुरा पान उतारा करून सोडायचा, तसा मोकळं ठेवायचंच नाही. लय लय हुशार बोलणारे. हो, पान उतारा करायचा छकीचा पक्का. सगळं सांगायचं छकीला काय दिलं काय दिलं, तिच्या पोरांना फटाकडे कधी आणले, कपडे कधी घेतले, हुंड्यात काय दिलं, सारं सांगून मोकळं व्हायचं. लय लय कला राहते रडायची सुद्धा. आणि मग ते रडून रडून सगळे दमले. आणि मग ते 4-2 माणसं बाहेरून जमले. म्हणे, ए आवरा रे आता, आवरा घ्या बरं बाहेर. आता काय कुणी तांब्याचं डोकं लावून येईल का, आवरा उर का. आता म्हातारं काय जायला नव्हतं. म्हातारं तिथून बाहेर जसं उचललं तसं बाहेर आंघोळीला आणलं. तर आंघोळीला तुमच्याकडं विठ्ठल भाऊ कोणचं पाणी वापरतात? नाही म्हणजे गरम का गार असं? गार. अहो काय सांगावं तुम्हाला, इतक्या कडक पाण्याने म्हातारं धुतलंय, इतके चटके बसले त्याला, तुम्हाला सांगतो इतके चटके बसले. पण बोलन कोणच्या तोंडानं आता, सारं गाव जमा करून घेतलं म्हाताऱ्यानी, बोलायचं हुकूम नाही. आंघोळ झाली, ते कसं बसत धोतर गुंडळलं म्हाताऱ्याला, त्या तिरडीवरती आणलं. त्या तिरडीवरती खाली असं काही जाड टाकलं नाही, काय नाही, इतकं सरमट टोचलं म्हाताऱ्याला, पण बोलायचं हुकूम नाही. म्हातारा असं बांधायचा कार्यक्रम चालू झाला. मग ते असे हाताचे अंगठे, नंतर पायाचे अंगठे बांधले, नंतर ते पायाचे अंगठे धुवून घेतले, सगळं झालं. मग ते बांधणारा आला आणि तो बांधायचा कार्यक्रम. ते बांधणारे पेशंट राहते गावागावात, शिपरेट माणसं राहतात. पण ते बांधताना इतकं असं आवळून बांधित आहेत ना, ओढून इतकं आवळून बांधित आहेत ना, परत सुटून आलंच नाही पाहिजे मागं तिकडं चट, हा की नाही, असं बांधायचा कार्यक्रम. असे आवळून बांधायला लागलं. ते म्हाताऱ्याला तुम्हाला सांगतो इतकी सुतळी रुतली. ते म्हातारं पळड्या म्हणतं, मी साधू सांगेल होतं, हे घरच्याचं लई जीव आहे मायात, ते साधूनं हा उद्योग करायला लावला मला. आता जर हा साधू वेळेत आला नाही तर घरचे जिवंत जाळून येतील मला. कसं करावं. इतक्यात सुतळी बांधता बांधता अशी सुतळी पोटापर्यंत आली. आणि ते तितक्यात साधूचा आवाज आला, ए बांधू नका म्हणे. बांधू नका म्हटल्यानंतर तर सगळे सावध झाले, अशी जसे तुम्ही सावध झाले ना आता, अशी सावध झाले. म्हणे का महाराज बांधू नका म्हणजे काय? अहो माणूस गेलं म्हणजे त्याला न्यावं लागतं, जाळावं लागतं, बांधावं लागतं. साधून सांगितलं, जरी तो गेला असेल, माझ्यात सामर्थ्य, मी त्याला जाऊ देणार नाही. जाऊ देणार नाही काय करणार म्हणजे त्याला जिवंत करणार म्हणल्यावर तर लय खुश झाले गड्या. मग कसं? साधून सांगितलं, जा घरातून फुलपात्र भरून दूध आणा. कोणीतरी घरात पळत गेलं, असं फुलपात्र भरून दूध आणलं, साधूच्या हातात दिलं. साधून असं कमंडल होतं, हात घातला, एक पुडी काढली, त्याच्यातून पुडी म्हणजे काय, काही त्याच्यात अंगारा विंगारा काय नव्हता, उगं पिठी साखर होती, त्याच्यात कालून घेतली. ऐका साधूने, आता साधूला दाखवायचं होतं ना याला प्रेम किती खरं. मग ते असं फुलपात्रात कालवलं आणि साधूने असं फुलपात्र धरलं. ऐका रे ऐका, पळशीकर, हे औषध मी तयार केलं, कोणीतरी घ्या. हे औषध जो कोणी घेईल तो जाईल म्हणजे घरी झोपायला नाही, गोईंग टू यमपुरी. हे औषध जो कोणी घेईल तो जाईल, आणि जो गेलेला आहे तो उठून उभा राहील. कोण घेत? इथं किती जण आहेत सभा मंडपात? किती जण आहेत बुवा औषध घेणारे? तुम्हाला खोटं वाटन मा, शपथ तुम्हाला खोटं नाही सांगत. साधू असं म्हणल्या पाहुण्या रावळ्याने जेच गाड्याला केका मारल्या ते थेट घरी गेले. गाठ भेटच नाही परत. नाही चट उद्या कळन म्हणे, उद्या पाहू काय झालं काय नाही ते, उद्या चट कळन. घर गाठलं घर. जिने तिने आपली मंडळी पाहिली, तू पुढं व्हायना पुढं, घर महाराज घर गाठलंय, कोण नाही कोणाचं, हे घरी गेले निघून. मग साधूने असं फुलपत्र फिरवलं. म्हातारेला म्हणे, तुम्ही घेता का? तुमचं लय जेवे. म्हातारे म्हणे, मला घेऊन चालन का भाऊ? हे नातू का मला सोडून राहतात का? मला नाही जमायचं ना. साधू म्हणे, मग नसल तुम्ही कोणी घेत तर मी घेऊ का? मग तर तपकन उठून उभं राहिले. म्हणे, घ्या म्हणे, घ्या. तुम्हाला तरी कुठं कोण आहे? मागं ना पुढं दटवलं घोडं तुमचं. घ्या, तुमचं मंदिर बांधू म्हणे आम्ही. मग साधूच मलंग साधू, मला सांगा फुलपात्रात औषध आहे का? म्हातारा मरेल का? काहीच नाही. साधूने फुलपात्र तोंडाला लावलं, औषध पिऊन घेतलं. आणि औषध पिल्यानंतर म्हाताऱ्याला हाक मारली, दादा उठा. आणि बघा प्रेम किती आहे. नोहे तुझा हा परिवार,
शरीरा जायाचे ठेव रे शरीरा जायाचे ठेव जायाचे ठेव रे शरीरा जायाचे ठेव नोहे तुझा हा परिवार द्रव्यदार क्षणभंगूर साधूने फुलपात्र्यातलं औषध पिलं म्हाताऱ्याला उठून उभं केलं आणि ऐका ना म्हातारा उभं राहिल्यानंतर घरच्यांना आनंद व्हायला पाहिजे की नाही हो इकडं पहा इकडं आनंद म्हातारा जिवंत झालं ते म्हातारा जिवंत झाल्याचा आनंद राहिला लांब लोक त्या साधूकडे पाहून राहिले 10 मिनिटं झाले औषध पिऊन मरा नका म्हणून हा लोक ही चित्र पहा ना किती अहो इथं स्वार्थाने बरबटलेला जमाना आहे या स्वार्थाने बरबटलेल्या जमान्यात भगवंताच्या भजनाशिवाय आम्हाला साधन दुसरं कुठलं नाही परमात्म्याच्या साधनाने अंतकरणात देव साठवावं लागेल वा 2 दिवसात आली पहा पुण्यतिथी कुणाची धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता त्याची माता धन्य त्याचा पिता त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा सावता सागर प्रेमाचे आगर सावता सागर प्रेमाचे आगर सावता सागर प्रेमाचे आगर सावता सागर प्रेमाचे आगर धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा अरे सावतोबांनी आरण भेंडी गावामध्ये राहून शेतीला आपलं सर्वस्व समजलं शेती केली आपलं काम प्रमुख मानून आपल्या कामाला प्रायोरिटी देऊन आपलं कामच देव आहे कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी मोठ नाडा वीर दोरी अवघी व्यापिली पंढरी सावत्याने केला मला विठ्ठल पायी गोविला गळा हा कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी विठाई आपल्या अंतकरणामध्ये देव साठवला सावतोबांनी आपल्या अंतकरणात देव साठवला तर विळाने हृदय फाडून दाखवलं त्या विळाने हृदय फाडून दाखवलं तर अंतकरणामध्ये भगवान परमात्मा होता महाराज म्हणतात असा जो देव हृदयात साठवतो त्यांची सरली इरझार झाला सफल व्यापार तो आमचा सुद्धा कसा सफल व्यापार होईल महाराजांनी त्याचा सोपा उपाय दिला फक्त काय करा असं खुर्चीवरती नीट बसा खाली बसलेल्यांनी नीट बसा ताट बसा आणि सगळ्यांनी ताट बसून असे हात मोकळे करा आणि भगवंताचं भजन करा आपोआप इरझार संपेल कोणतं भजन विठोबा रकुमाई हा विठोबा रखुमाई हरी जय 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 विठोबा रकुमाई जय जय विठोबा रकुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय हरी
साठविला हरीजी हृदय मंदिरी, त्यांची सरली येरजार, झाला सफल व्यापार. मृत्यू लोकात येण्याचं सार्थक झालं, भगवंताला प्राप्त केलं. हे कशामुळे? हरी आला हाता मग कैची भयचिंता. देवच मिळाला, देव हातात प्राप्त झाला आणि मग भयचिंता शिल्लक राहिली नाही. हे सगळं कशामुळे? तर भगवंत प्राप्त झाल्यामुळे. महाराज म्हणतात या जगामध्ये हरी भगवान परमात्मा एकमेव आहे. तुका मने हरी काही उरोध नाही उरी. मागं तो शिल्लक ठेवत नाही, त्याच्या हातात सर्वस्व आहे. जगाचा मायबाप आहे जो हा देवाचाही देव, बळिया माझा पंढरीराव. तो जगाचा मायबाप आहे, त्यामुळे त्याला शरण जा, तो आपल्या जीवाचा उद्धार करतो. पण महाराज तो सगळा जीवाचा उद्धार करतो हे सगळं संतांनी सांगितलं, आमच्यासारखे कीर्तनकारही सांगतात. पण एवढं सांगून जर आपल्या डोक्यात प्रकाश पडला नाही तर मग नाथ त्याच्या पुढे जाऊन असं म्हणाले, हे जरी नाही काल पुढे दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल पुढे दुसरा येईल, हे जरी नाही काल. हे सरत्या शेवटीवर काळ बांधून नेईल, सरत्या शेवटीवर, सरत शेवटी बा काळ बांधून येईल, सरत शेवटी बा. हे एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, आमचे काय बाजाईल, काय बाजाईल, आमचे काय बाजाईल. काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी, बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी. हे पिंगळा महाद्वारी, बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी, बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा वर्तमान, वर्तमान खोटे दादा वर्तमान. हे लटकेन बोलू आता वर्तमान खोटे, लटकेन बोलू आम्ही वर्तमान खोटे. हे वर्तमान खोटे दादा वर्तमान, वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. लटकेन बोलू आता वर्तमान लटकेन बोलू आता वर्तमान हे खोटे. पिंगा गा बाई पिंगा ग, पिंगा गा बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. अवगा अवघा अवगा 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 धांगड धिंगा ग, अवगा धांगड धिंगा ग, अवगा धांगड धिंगा ग, धांगड धिंगा ग. अवघा दांगड दिला ग, अवघा दांगड दिला ग, अवघा दांगड दिला ग, अवघा दांगड दिला ग. हे केलं जाना तुम्ही घेतला ना गौरीवाल्याचा गाई हो. हे शेतजना तुम्ही शेतजना, टिपरीवाल्याच्या गाई हो. सोया घ्या, सोया घ्या, मणी घ्या, मणी घ्या, दाताचं दातवण घ्या ग कुणी. कोणाला जर अंग हलावं वाटलं तर हलवा. कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी. हे कुंकू घ्या कोणी काळा मणी, दाताचं दातवण घ्या ग कुणी. कुंकू घ्या कोणी काळा मणी, दाताचं दातवण घ्या ग कुणी. हे दाताचं दातवण घ्या ग कुणी. कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी. कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी. करोनी उचित हो, करोनी उचित प्रेम घाली हृदयात. दान मागायास आलं दान मागायास, दान मागायास आलं दान मागायास. हो दान मागायास आलं दान मागायास, दान मागायास आलं दान मागायास. दान मागायास आलं दान मागायास. दान मागायास आलं दान मागायास. इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नरकाद्वारी. मुरळीस पाहू नका पडाल नरकाद्वारी. इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नरकाद्वारी. इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नरकाद्वारी. हे बोध बुजली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी. बोध बुजली ज्ञान देवटी उजळा महाद्वारी. हे बोध बुजली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी. हे बोध बुजली ज्ञान देवटी उजळा महाद्वारी. हे माझ्या
मल्हारीची वारी मल्हारीची वारी ओ माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी काळ्या राणी तळपत होत तिच्या रूपाचं लेणं काळ्या राणी तळपत होत तिच्या रूपाचं लेणं अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुन हे अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुन त्या तरुणीला आई म्हणाला हो, त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान छत्रपती शिवाजी महाराज की म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान 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 हे डौर फिरवितो तुम्ही डुगा डुगा ऐका डौर फिरवितो तुम्ही डोगडोगो ऐका डौर 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 फिरवितो तुम्ही डुगा डुगा ऐका डौर फिरवितो तुम्ही डोगडोगो ऐका हे तुम्ही डुगा डुगा ऐका तुम्ही डोगडोगो ऐका तुम्ही डुगा डुगा ऐका तुम्ही डोगडोगो ऐका पिंगळा नाही नाचलं तुम्ही हात वरती करा हा, टाळी मात्र सगळ्यांनी वाजवायची या टाळी वाजवल्याचा एक फायदा असतो टाळी वाजल्यानंतर हातावरती आघटित घडणाऱ्या रेषा भगवंताच्या भजनात टाळी वाजल्यानंतर पुसतात आणि चांगलं घडवणाऱ्या वाढतात म्हणून टाळी वाजवायला अजिबात मागं पुढं बघू नका हात वरती करा पिंगळा महाद्वारी बोल 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 एकदा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी पंढरीनाथ भगवान की भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती सेवा समर्पित करतो सेवेला पूर्णविराम देतो आज कैलासवासी निवृत्ती बाजीराव सोनवणे कैलासवासी निवृत्ती दादांच्या निमित्ताने आपण मंडळी या ठिकाणी जमलो त्यांचा संबंध परिवार गणेशदादा संजय भाऊ असतील प्रमोद दादा असतील तिघाही मुलांच्या अंतःकरणापासून त्यांनी वडिलांचा हा सोहळा या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने मोठ्या अंतःकरणापासून या ठिकाणी समर्पित केला मला ज्यावेळी त्यांनी तारीख सांगितली त्यावेळी मी त्यांना म्हटलं की तुमचा नाशिक जिल्हा पावसाचा जिल्हा आहे पाऊस कायम असतो तिकडे कार्यक्रमाची व्यवस्था कार्यक्रम कसा त्यांनी सांगितलं आमच्या वडिलांनी दिलेलं आमच्याकडे सगळं आहे आजवर आमच्याकडे जे आहे ते सगळं आमच्या वडिलांची कृपा आहे आणि आमच्या वडिलांचा कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला जेही करावं लागेल ते आम्ही करू असं अंतकरण त्या लेकरांचं आपल्या वडिलांबद्दलचं आहे मला असं वाटते ते वडील समाधानाने पावले असतील ते म्हणत असतील की आज जन्माला आल्याचं सार्थक जन्म आलो त्याचे आजी फळं झाले साचे की असे संस्कारी पोर मला आले ज्या मुलांनी माझं आयुष्यभर सांभाळ करत माझा शेवटसुद्धा गोड केला अशा या सोनवणे परिवाराला आणि विशेष धन्यवाद देत कैलासवासी निवृत्तीदादांना भगवंताच्या चरणावरती मी मागणं करतो की देवा आमच्यातून गेलेल्या सदात्म्याला तुझ्या चरणावरती जागा दे आणि तुझ्या चरणावरती जागा देत असत त्यांना कुठे जर पुण्य कमी पडत असेल पांडुरंगा तर आम्ही जे भजन केलं या भजनातून जे पुण्य जमलं असेल ते पुण्य घे आणि आमच्यातून गेलेल्या सदात्म्याला तुझ्या चरणावरती जागा दे अशी सदिच्छा सद्भावना श्रद्धांजली आपल्या सर्वांच्या वतीने समर्पित करतो सेवेला पूर्णविराम देतो आणि जमलेल्या सर्वच मान्यवरांना सोनवणे परिवारावरती प्रेम करणारे राजकीय पारमार्थिक सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर आहेत आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो सेवेला पूर्णविराम कर देतो ज्येष्ठ सर्व कलाकार मंडळी माझे सर्व विद्यार्थी मंडळी मृदंगवादक आमचे आदरणीय वंदनीय भूषणजी महाराज या ठिकाणी कार्यक्रमाचं ज्यांनी सर्वच व्यवस्थापन नियोजन पाहिलं ते माझे अत्यंत जीवश्य जीवलग मित्र माझे लहाने बंधू हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार सचिनजी महाराज कुंदे त्यांनाही मी विशेषत्वाने धन्यवाद देतो आणि विशेष तुम्हाला एकदा टाळी तुमच्याकडून मागणार ती काळूबाळू साऊंड सिस्टीम खडक ओझर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा सुंदर साऊंड आहे आमच्या विकीदादाचा त्यांनाही विशेष धन्यवाद आणि सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम ज्ञानेश्वर माऊली माऊली